त्या 28 मे रोजी संपूर्ण देशामध्ये बकरी ईद हा सण साजरा होत आहे। या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आज रोजी संगमनेर शहरामध्ये संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये शहरातील सर्व जे काही मुस्लिम धर्मीय नागरिक आहेत, त्याशिवाय काही मस्जिदची मौलवी आहे, ईदगाह ट्रस्टी आहे, त्याचप्रमाणे पालिकेचे अधिकारी आहेत, पशुसंवर्धन अधिकारी आहेत, यांच्या समवेत ही बैठक घेण्यात आली। यामध्ये बकरी ईद हा सण शांततेमध्ये साजरा होण्याच्या बाबत विविध सूचना किंवा जे शासकीय निर्देश आहेत ते देखील सर्व नागरिकांना देण्यात आलेले आहेत। त्यानुसार प्रशासनाच्या वतीनं जे काही टेम्पररी स्लॉटर हाऊस आहेत ते या ठिकाणी 4 ठिकाणी संगमनेर शहरामध्ये सुरू करण्यात येणार आहे। पालिकेच्या वतीनं सुद्धा जे काही घंटागाडी आहेत, जे वेस्टेज मटेरियल आहे गोळा करण्यासाठी त्या जास्त संख्येनं लावण्यात येणार आहेत। त्या 2 ते 3 वेळा परिसरामधून फेरीसुद्धा येणार आहे, वेस्टेज मटेरियल कलेक्ट करणार आहे। याशिवाय संपूर्ण शहरामध्ये पोलिसांच्या वतीनं बंदोबस्त देखील डिप्लॉय करण्यात येणार आहे। त्या दृष्टीनं नागरिकांना सुद्धा आमच्याकडून काही सूचना आहेत, काही आम्ही आवाहन करू इच्छितो। त्यानुसार कोणत्याही नागरिकाने उघड्यावर कुर्बानी होणार नाही याची दक्षता घ्यावी। त्याशिवाय जे काही वेस्टेज मटेरियल आहे ते सुद्धा घंटागाडीतच जमा केलं जाईल, या दृष्टीनं सुद्धा दक्षता घ्यावी। ते उघड्यावर किंवा इतर स्वतः पसरणार नाही याची दक्षता घ्यावी। त्याशिवाय जे शासनाकडील जो काही कायदा आहे गोवंश हत्याबंदी संबंधात किंवा प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा किंवा महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम याची अंमलबजावणी होईल। कुठेही अवैधपणे गोवंशाची वाहतूक होणार नाही, गोवंशाची कत्तल होणार नाही, या दृष्टीनं देखील जिल्हा पोलीस मुख्यालयाकडून पोलीस पथकं तयार करण्यात आलेली आहेत। पोलीस स्टेशन स्तरावर सुद्धा ही पथकं आहेत आणि जर कोणी अशा पद्धतीनं गोवंशाची कत्तल करताना मिळून आलं तर त्यावरती सुद्धा गंभीर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। याशिवाय नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 21 मे रोजी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। या सूचनांचं देखील सर्वच आजच्या मीटिंगमध्ये वाचन करण्यात आलं। सर्वांना या सूचना देखील सांगण्यात आल्या। एकंदरीतच हा जो बकरी ईद सण आहे हा शांततेत परंतु कोणताही अनुचित प्रकार न होता साजरा होईल, या दृष्टीनं पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आलेली आहे।